जय महाराष्ट्र. मी शैलजा जोगल. पुढच्या 22 मिनिटात आपण घेणार आहोत राज्य देश जगभरातल्या बातम्यांचा, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांचा नॉनस्टॉप आढावा. तर सुरुवात करूया महाफास्ट घडामोडींना. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी लोकपाल नियुक्तीसह विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले. लोकपाल नियुक्ती संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 34 पत्र लिहिलं, पण त्यांनी उत्तर दिलं नाही असं सांगत अण्णांनी आता मागण्या मान्य झाल्याशिवाय सरकारशी चर्चा करणार नाही असं स्पष्ट केलंय. लोकपाल नियुक्तीसह शेतमालाला दीडपट भाव दिल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचा इशारा अण्णांनी दिलाय. अण्णा हजारेंनी उपोषण मागे घेण्याचं आवाहन गिरीश महाजन यांनी केलंय. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आजपासून पुन्हा केंद्र सरकार विरोधात उपोषणाला बसलेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णा हजारे यांची याआधी भेट घेतली होती. अण्णांनी उपोषणाला बसू नये असं वाटतं. त्यांच्या 80% मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्यावरही ते तयार न झाल्याने दौरा रद्द करण्यात आल्याचं गिरीश महाजन म्हणाले. अण्णा हजारे यांच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आरोप केलाय. भाजप यांच्या इशाऱ्यावरती अण्णा हजारे आंदोलन करतात. तसंच राफेलच्या मुद्द्यावरती अण्णा हजारे नेहमी शांत असतात आणि इतर मुद्द्यांवरती बोलत असतात असा आरोप मलिक यांनी केलाय. तर लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेस नेते संजय निरुपम यांची नाराजी पाहायला मिळते. उत्तर मुंबईतून लढण्यास संजय निरुपम यांनी नकार दिला असून उत्तर मुंबई नाही तर उत्तर पश्चिम मुंबईमधून निवडणूक लढण्याचा आग्रह त्यांनी धरलाय. राष्ट्रवादी आणि मनसे आगामी निवडणुकांमध्ये एकत्र येणार अशी चर्चा सुरू होत्या. मात्र राष्ट्रवादीची मनसे सोबत युतीची कोणतीही चर्चा नसल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय. तसंच लोकसभेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी 8 ते 10 दिवसात येईल असंही जयंत पाटील यांनी सांगितलंय. तर भारी बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना महाआघाडीतून 4 जागांचा प्रस्ताव आला असल्याची माहिती आहे. मात्र आंबेडकर त्या प्रस्तावाला राजी नसल्याचं कळतंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस आघाडीतल्या मित्रपक्षांना आपापल्या कोट्यातून जागा देणार आहेत. तर शिवसेना भाजपाचं भांडण हे चौकातील कुत्र्यांसारखं झालंय अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फलटण येथील निर्धार परिवर्तन यात्रेमध्ये ते बोलत होते. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून अजित पवारांनी भाजपाला लक्ष केलंय. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढल्यामुळे कुणावरती 302 चा गुन्हा दाखल करायचा असा सवाल आता त्यांनी सरकारला विचारलाय. मराठा आणि कुणबी या 2 स्वतंत्र जाती नव्हे तर एकच जात आहे. त्यामुळे मराठा समाजाचा इतर मागासवर्ग जातींमध्ये समाविष्ट करायला हवा असं ठाम मत राज्य मागासवर्ग आयोगानं आपल्या अहवालात मांडलंय. मराठा आणि कुणबी हे एकच जात असतानाही मराठा समाजाला इतर मागासवर्ग जातींच्या यादीत समाविष्ट करण्यात आलं नाहीये आणि त्यामुळे हा समाज कित्येक दशकं आरक्षण आणि त्यांच्या लाभांपासून वंचित राहिलाय असं मतही आयोगानं मांडलंय. तर एससी आणि एसटी कायद्यामधील संशोधनाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून केंद्र सरकारनं गेल्या वर्षी अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये दुरुस्ती केली होती आणि त्यानंतर अशा प्रकरणांमध्ये आरोपीला अटकपूर्व जामीन देण्याची तरतूद करण्यात आली होती. न्यायमूर्ती उदय लळित आणि न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली आहे. आता पुढील सुनावणी 19 फेब्रुवारीला होणार आहे. तर महात्मा गांधी यांच्या 71व्या स्मृती दिनानिमित्त सेवाग्राम आश्रमात त्यांनी आदरांजली वाहण्यात आली आणि त्यावेळी नई तालीम या महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी अखंड सूतकताई करून आदरांजली वाहिली. वैष्णव जन हो तेणे कै येजो या भजनाद्वारे महात्माजींच्या आठवणींना उजाळा देण्यात आलाय. सेवाग्राम आश्रमात वाहण्यात आलेल्या श्रद्धांजली प्रसंगी विद्यार्थी गांधीवादी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत वर्धा, पवनार आणि सेवाग्रामचा विकास केला जातो आणि या कामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सेवाग्राम आश्रमाला भेट दिली आहे. यावेळी बापूंच्या विचारानं प्रेरित होऊन जसं इंग्रजांना जावं लागलं होतं तसंच व्यसनांनाही चले जाओ म्हणण्याची आता वेळ आली आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
चौथ्या जागतिक आपत्ती निवारण परिषदेला पवईतल्या IIT मध्ये सुरुवात झाली असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे यावेळी उपस्थित होते। या परिषदेमध्ये जर एखादी मोठी आपत्ती आलीच तर तिचं निवारण कसं करावं, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी जीवितहानी कशी आणि मनुष्यहानी कशी टाळता येऊ शकते यावरती चर्चा करण्यात आली आहे। तर पवईमधल्या चौथ्या जागतिक आपत्ती निवारण परिषदेमध्ये मांडण्यात आलेल्या प्रदर्शनात अंडर वॉटर फाइंडर आणि वॉटर रेस्क्यू व्हेइकल सर्वांचं लक्ष वेधून घेते। पुराच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक रबरांच्या बोटी आणि त्यांच्या वापरात असलेल्या मर्यादा ओळखून IITच्या प्राध्यापकांच्या टीमनं एक नवीन वॉटर रेस्क्यू व्हेइकल तयार केलंय। शिवाय पाण्याच्या तळाशी जाऊन एखादी गोष्ट शोधायची असेल तर अंडर वॉटर फाइंडर हे उपकरण देखील IITनं तयार केलंय। धावपळीच्या आणि वाढत्या प्रदूषणाच्या जगात शुद्ध हवा मिळणं तसं दुरापस्तच झालं आणि या प्रदूषणामुळे आता ऑक्सिजनही अशुद्ध होऊ लागलाय। म्हणूनच IIT मधल्या प्रदर्शनात एक ऑक्सिजन इनरिच मशीन ठेवण्यात आलं होतं, ज्याचा फायदा आपत्ती निवारणाच्या वेळी वीज पुरवठा नसताना देखील होऊ शकतो। या उपकरणाच्या मदतीनं हवेतला ऑक्सिजन जवळपास दुपटीनं शुद्ध करून मिळतो। तर जुन्या आणि मोडकळीला आलेल्या बिल्डिंग कोसळण्याचं प्रमाण सध्या वाढू लागलंय। अशा दुर्घटनांच्या वेळी ढिगाऱ्याखाली काही माणसं अडकली तर त्यांना शोधून काढणं हे कठीण काम असतं, मात्र हेच काम एका बॉलनं देखील आता सोपं केलंय। तर जिजामाता उद्यानात येणाऱ्या लहानग्यांना आता जंगल सफारीची मजा लुटता येणार आहे। येत्या 1 फेब्रुवारीपासून ही जंगल सफारी अनुभवायला मिळणार असून ॲनिमल प्लॅनेट आणि मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानं भायखळा येथील जिजामाता उद्यानात भेट देणाऱ्या लहान मुलांसाठी जंगल सफारी सुरू करण्यात आली आहे। मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना ही सफारी मोफत करता येणार आहे। 200 आसनं असणारे एक 3D थिएटर या ठिकाणी उभारण्यात आले आहे। मार्च 2019 मध्ये 10वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचं हॉल तिकीट ऑनलाईन उपलब्ध होणार आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांमध्ये ऑनलाईन हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव डॉक्टर अशोक भोसले यांनी दिली आहे। गेल्या 4 पिढ्यांपासून गजबजलेली गिरगावातील क्रांतीनगर 125 वर्षांची चाळ आता नावाची फक्त आठवणीतून राहणार आहे। 15 फेब्रुवारीपासून चाळ पाडण्याचं काम सुरू होणार असून एकमेकांना निरोप देण्यासाठी नुकतेच चाळकरांनी स्नेहसंमेलन आयोजित केलंय। सणासुदीला चाळीत जसं वातावरण असतं तसंच वातावरण याही वेळी होतं, परंतु एक रुखरुख आणि दुःख त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होतं। काही जणांच्या अश्रूंचा बाण या ठिकाणी फुटला होता। मुंबईतल्या चांदिवली येथील संघर्षनगर विभागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून या विभागात 3 दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्यानं चांदिवलीकर त्रस्त झालेत। त्यामुळे नागरिकांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या जलविभागावरती हंडा मोर्चा या ठिकाणी काढला होता। हा मोर्चा पोलिसांनी रोखल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती। अखेर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊनच समस्या सोडवण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं आणि यावेळी अधिकाऱ्यांनी नवी जलवाहिनी, टँकरनं पाणीपुरवठा आणि 1 तास पाणी वाढवून देण्याचं आश्वासन दिलंय। तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हेलिकॉप्टरवरती 2009 मध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती आणि या प्रकरणी 28 कार्यकर्त्यांची खेड न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। मराठा आरक्षण मिळावं यासाठी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती। आनंद तेलतुंबडे यांच्या जामीन अर्जावरती गुरुवारी सुनावणी होणार असून मागील वर्षी जानेवारीमध्ये कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसेत तेलतुंबडे यांचाही सहभाग असल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। एल्गार परिषदेने कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात सक्रिय भूमिका बजावल्याचा आरोप आहे, तर तेलतुंबडेंनी आपल्या एल्गार परिषदेच्या आयोजनाशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलंय। तर रुग्णांच्या नातेवाईकांकडून परिचारिकेला शिवीगाळ केल्याप्रकरणी मालेगावच्या सामान्य रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून काम बंद आंदोलन करण्यात आलं होतं। अत्यावश्यक सेवा असतानाही आरोग्य कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते आणि त्यामुळे शहर आणि तालुक्यातील रुग्णांचे हाल झाले। मात्र काही तासानंतर पुकारण्यात आलेला संप रुग्णालय प्रशासनानं मागे घेतलाय।
यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोबाईलच्या साहाय्याने विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक परीक्षेत मास कॉपी केली आहे आणि या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय। या गंभीर प्रकाराबाबत चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती आहे, मात्र वैद्यकीय प्रशासनाकडून याबाबत कोणीही बोलण्यास तयार नाहीये। धुळे सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकरी परिषद आयोजित करण्यात आली होती आणि दुष्काळाच्या समस्यांवरती या शेतकरी परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, शेतमालाला शाश्वत हमीभाव द्यावा यासह विविध मागण्या यावेळी शेतकरी परिषदेमध्ये करण्यात आल्या आहेत। यावेळी विविध 41 ठराव या शेतकरी परिषदेत करण्यात आले असून परिषदेचे ठराव राज्य शासनाला पाठवण्यात येणार आहेत। तर प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याप्रकरणी महेंद्र निकाळजे या तरुणाला भारीप समर्थकांनी जोरदार मारहाण केली आहे। ही घटना बीडच्या अंबाजोगाई शहरात घडली आहे। या तरुणाला शिवाजी चौक ते अंबाजोगाई पोलीस ठाण्यापर्यंत मारहाण करत नेण्यात आलं। 7 ते 8 जणांकडून या तरुणाला मारहाण करण्यात आली असून या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालाय। दरम्यान या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नाहीये असं सूत्रांजवळून सांगण्यात आलंय। तर सांगलीमध्ये महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांना सांगलीत सुरुवात झाली आणि सांगलीच्या क्रीडा संकुलात या स्पर्धा होत आहेत। या स्पर्धेसाठी राज्यभरातून 830 एसटी कर्मचारी सांगलीत दाखल झालेत आणि महाव्यवस्थापक माधवराव काळे आणि आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठवपटू रवींद्र आरती यांच्या हस्ते या स्पर्धांचं उद्घाटन करण्यात आलंय। तर निफाडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी 4 अंश तापमान आहे, तर येवला येथे 8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलंय। निफाडच्या कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रावरती आज 4 अंश तापमानाची नोंद झाली असून तालुक्यातील द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात द्राक्ष बागांवर थंडीच्या कडाक्याने नुकसान होण्याची भीती व्यक्त होते। तर परभणीमध्ये सुद्धा तापमानात घट झालेली दिसते। उत्तर भारतात होणाऱ्या हिमवृष्टीचा परिणाम जिल्ह्यात जाणवत असून थंडीचे वारे मोठ्या प्रमाणात वाहत आहेत आणि याचाच परिणाम परभणीचे तापमान 4 अंशापर्यंत खाली घसरल्याचं पाहायला मिळत आहे। यामुळे सकाळी आणि रात्री उशिरापर्यंत शेकोट्या पेटताना या ठिकाणी दिसून येत आहेत, तर शहरवासीय मॉर्निंग वॉकला उबदार कपडे घालूनच उशिराच बाहेर पडण्याचे पसंत करतायत। बदलापूरच्या बारवी डॅमजवळ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा मोठा अपघात झाला असून या अपघातात 2 जण जागीच ठार झालेत। हे सगळे विद्यार्थी एसएसटी कॉलेजचे रहिवासी आहेत आणि मित्राचा वाढदिवस साजरा करायला गेलेले असताना त्यांच्या गाडीला अपघात झालाय। या गाडीत एकूण 10 विद्यार्थी होते आणि नूपन तायडे आणि ऋतिक कदम असे 2 तरुणांचं नाव आहे, तर कार चालक या अपघातात गंभीर जखमी झालाय। उल्हासनगरमध्ये गायकवाडा परिसरात 4 ते 5 तरुणांवरती जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे। यामध्ये एकाची प्रकृती अत्यंत गंभीर आहे आणि कळवा रुग्णालयामध्ये या तरुणांना दाखल करण्यात आले। या घटनेतील हल्लेखोर मात्र फरार असून काल रात्री 11:30च्या सुमारास दारू पिऊन गोंधळ करणाऱ्या तरुणांना या परिसरातील तरुणांनी हटकल्यानं हा हल्ला करण्यात आलाय। धारदार शस्त्रानं वार करत या तरुणांवरती हल्ला केल्याने परिसरात सध्या भीतीचं वातावरण आहे। तर पुण्यामध्ये खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या तिघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतल्या। योगेश बोडेकर, विठ्ठल ढगारे, अरुण कुसाळकर अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावं आहेत आणि कात्रज भागात खवल्या मांजराची तस्करी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। मिळालेल्या माहितीनुसार या तिघांच्या गाडीमध्ये पोलिसांना खवल्या मांजर आढळून आले। या खवल्या मांजरांची किंमत जवळपास 70 लाख एवढी असून पोलिसांनी हे खवलं मांजर वनाधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलंय। या आरोपींनी आणखी कुठे कशा प्रकारे खवले मांजराची विक्री केली आहे का याचा सध्या तपास पोलीस करतायत। हिंगोलीतल्या कळमनुरी तालुक्यात पाण्याच्या शोधात आलेली नीलगाय इसापूर धरणाच्या डाव्या कालव्यात पडली असताना आपला जीव वाचवण्यासाठी गाय धडपडत होती। ही दृश्य पाहिल्यानंतर स्थानिकांनी वनविभागाला फोन केला, मात्र त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं सहकार्य मिळालं नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। तर पुण्यात 14 कुत्रे आणि 6 मांजरांना विष देऊन मारण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। एरोड्याच्या प्रायडल नगर सोसायटीमध्ये हा प्रकार घडला असून निष्पाप आणि मुक्या प्राण्यांच्या या हत्येने एकच खळबळ माजली आहे। मारण्यात आलेल्या 14 पाळीव कुत्र्यांमध्ये 6 1 वर्षापेक्षा लहान पिल्लांचा समावेश आहे, तर 6 मांजरांनाही मारून टाकण्यात आलेलं आहे। पाळीव प्राण्यांना विकृत मानसिकतेतून मारण्यात आल्याची शक्यता पुण्यात वर्तवली जाते। या प्रकारानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते।
अकोल्यात लोहरा परिसरात विहिरीचं खोदकाम सुरू असताना क्रेन चालकाचा मृत्यू झालाय। पप्पू चौधरी असे या मजुराचं नाव आहे। त्याच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था नव्हती का असा सवाल आता उपस्थित झालाय। तर शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेऊन त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जात असलेल्या बसला झालेल्या अपघातात 16 भाविक जखमी झालेत। शिर्डी नाशिक रोडवरती हा अपघात झाला आणि या रुग्णांवरती साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर महाराष्ट्रासह अनेक राज्यांच्या ज्वेलर्स दुकानदारांना बोलावण्यात गुंतवून ठेवून चोरी करणाऱ्या 2 गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे। चोरटे सोनं आणि हिऱ्यांचे दागिने हे चोरी करायचे। पुण्यातील लोणीकंद परिसरातून चोरट्याने ट्रक चोरून नेल्याची घटना घडली। नितीन ज्योतिराम बनसुडे या आरोपीने ट्रक चोरी करतानाचा सीसीटीव्ही पोलिसांना मिळालाय। पोलिसांनी तपास केलेला असताना आरोपी ट्रक विक्रीसाठी साताऱ्याच्या कोरेगाव येथे जाणार असल्याची माहिती मिळाली। या कारवाईत 4 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर पुण्यात गेल्या काही दिवसांपासून हत्येचं सत्र सुरूच आहे। दत्तवाडी परिसरात हत्या करण्यासाठी पळणारी टोळी एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। हातात कोयता घेऊन पाठलाग करणारा जमाव आणि जीवाच्या आकांतानं पळणारा तरुण सीसीटीव्ही दिसून येतोय। स्वारगेट भागातील ही घटना असून दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा नोंदवण्यात आलाय। मात्र अजूनपर्यंत कोणताही आरोपी अटक करण्यात आली नसून गेल्या 20 दिवसात पुण्याच्या विविध भागांमध्ये 12 हत्या झाल्या आहेत। तर नागपूरजवळ टाकळघाट बायपासवरती सकाळी एका चालत्या शिवशाही बसनं पेट घेतलाय। ही बस नागपूरवरून यवतमाळला जात असताना ही घटना घडली आहे। बसमध्ये 9 प्रवासी होते, मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। बुटीबोरी अग्निशमन दलानं तत्काळ घटनास्थळी धाव घेत या आगीवरती नियंत्रण मिळवलंय। अग्निशमन विभागानं दिलेल्या माहितीनुसार टायरनं पेट घेतल्याने ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे। पुण्यामध्ये धावत्या पीएमपीएमएल बसला आग लागल्याची घटना घडली असून आरएमडी शाळेजवळ ही घटना घडली आहे। आग लागलेल्या बसमध्ये काही प्रवासी देखील होते। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। मात्र आग लागण्याचं कारण अस्पष्ट असून या आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलंय। तर महापासमध्ये इतरही ताज्या घडामोडी जाणून घ्यायच्या तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। तर महापासमध्ये ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि एक नजर टाकूया राष्ट्रीय बातम्यांवर। मनोहर पर्रीकरांनी त्यांच्या राहुल गांधींच्या भेटीनंतर एक मोठा खुलासा केलाय। नुकताच झालेल्या त्यांच्या भेटीमध्ये राफेल संदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही, पण राहुल गांधींनी या भेटीचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला आणि राफेल संदर्भात भेटीमध्ये चर्चा झाली असं ते पसरवतायत। असं स्पष्टीकरण पर्रीकरांनी पत्रात दिलंय। या बैठकीत राहुल गांधींनी त्यांच्या तब्येतीबद्दल विचारपूस केली होती। मी पूर्णपणे होशमध्ये असून शेवटच्या श्वासापर्यंत गोव्याची सेवा करणार असल्याचं मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले। पर्रीकरांनी 19,548 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला। गत आर्थिक वर्षापेक्षा यात 14.16% वाढ झाली असून या अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, शिक्षण, माहिती आणि साधन सुविधा क्षेत्रावरती भर देण्यात आलाय। एअरसेल मॅक्सिक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सुप्रीम कोर्टाने कार्ती चिदंबरम यांना खडेबोल सुनावले असून कार्ती चिदंबरम यांना चौकशीसाठी ईडी हजर होण्याचे आदेश देतानाच चौकशीत सहकार्य केलं नाही तर मग तुमचं रक्षण देवच करू शकेल, आम्ही तुमच्या विरोधात अत्यंत कठोर भूमिका घेऊ अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने तंबी दिली आहे। कार्ती चिदंबरम यांच्यावरती आयएनएक्स मीडिया या टेलिव्हिजन कंपनी 300 कोटी रुपयांच्या परकीय गुंतवणुकीसाठी सरकारी परवानग्या मिळवून दिल्याचा आरोप आहे। आयसीआयसीआयच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना धक्का बसलाय। चंदा कोचर यांनी आयसीसीआयच्या बँक आचारसंहितांचे उल्लंघन केल्याचा ठपका आहे। आयसीसीआयच्या अंतर्गत चौकशीमध्ये निष्पन्न हे गोष्टी झाल्या असून जस्टिस BN श्रीकृष्णा यांच्या चौकशीच्या समितीमध्ये हे निष्पन्न झालंय। तर पंजाब नॅशनल बँकेला करोडो रुपयांचा गंडा घालणारा नीरव मोदीच्या बंगल्याचं बांधकाम पाडण्याचं काम 2 दिवसांपूर्वी सुरू झालं होतं।
मात्र आता हे काम थांबवण्यात आलंय। बंगल्याचं बांधकाम सिमेंट, कॉन्क्रीट आणि दगड भिंतीचं असून ते अतिशय मजबूत आहे। 30,000 चौरस फुटांचे मजबूत बांधकाम जेसीबी किंवा पोकल लेनच्या साहाय्याने पाडणं सहज शक्य नाहीये। तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 71वी पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्तानं देशभरातून त्यांचं स्मरण केलं जात आहे। दिल्लीमध्ये गांधीजींच्या समाधी असलेल्या राजघाटावरती राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी पुष्प वाहून आदरांजली वाहिली आहे। भारतीय जवानांनी कारगिल युद्धात पाकिस्तानची दाणादाण उडवत मिळवलेल्या विजयाला यंदा 20 वर्ष पूर्ण होत आहेत। याच निमित्तानं भारतीय लष्करानं एका विशेष कॅलेंडरचं प्रकाशन करून या युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांच्या शौर्याला सलाम केलाय। कारगिल युद्धात बलिदान देणाऱ्या वीर योद्धांच्या स्मृती सदैव जपल्या जाव्यात। त्याचप्रमाणे विजयाचा आनंद साजरा करताना भविष्यातील आव्हानांसाठीही आपली ठाम प्रतिज्ञा आपण करायला हवी असा संदेश या कॅलेंडरच्या माध्यमातून देण्यात आलाय। तर मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील कॉलरवाली नावानं ओळखल्या जाणाऱ्या वाघिणीनं 4 बछड्यांना जन्म दिलाय। तिचं हे 8वं बाळपण असून आता तिच्या बछड्यांची एकूण संख्या तब्बल 30 एवढी झाली आहे। याआधी मध्य प्रदेशातील व्याघ्र प्रकल्पांमधील कोणत्याही वाघिणीनं आतापर्यंत एवढ्या बछड्यांना जन्म दिला नव्हता। मागील काही महिन्यांमध्ये मध्य प्रदेशाचे 28 वाघांचा मृत्यू झाला असताना या नवीन पाहुण्यांच्या आगमनामुळे प्रकल्पामधील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण सध्या पाहायला मिळत आहे। तर आयफोनच्या किमती खूपच महाग असल्याने ॲपलनं चीनमध्ये थर्ड पार्टी वितरकांसाठी या फोनच्या किमती कमी करण्यास सुरुवात केली आहे। याच धर्तीवरती भारताला देखील कंपनीच्या महसुलात घट झाल्याने आता या ठिकाणी आयफोनची किमती कमी होण्याची शक्यता आहे। पाकिस्तानात प्रथमच एका हिंदू महिला सुमन कुमारी यांची न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे। दिवाणी न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सुमन या कंबर शाहत कोटा या ठिकाणी राहतात आणि या जिल्ह्यात न्यायाधीश म्हणून सेवा देणार आहेत। त्यांनी हैदराबादमधून LLB केलं असून आता कराचीच्या सय्यद जुल्फिकार अली भुट्टी विज्ञान आणि प्रौद्योगिकी संस्थेमधून विधीचं पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतलंय। तर पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना ईडी कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे। परकीय चलन बेकायदेशीरपणे भारताबाहेर नेल्याप्रकरणी ही कारवाई त्यांच्यावरती करण्यात आली आहे। राहत फतेह अली खान यांनी 2011 मध्ये दिल्लीतल्या विमानतळावरती तपासणी केली होती आणि महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी राहत फतेह अली खान यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे 1.24 लाख अमेरिकी डॉलर सापडले। चौकशी दरम्यान एवढी रक्कम कुठून आली याची माहिती खान देऊ शकले नाहीत आणि राहत फतेह अली खान यांनी परकीय चलनाची तस्करी केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। तर ब्राझीलचे ब्रुमरादिन्हो लोहा आणि निकेलच्या खाणीवरती बांधलेलं धरण कोसळून दुर्घटना घडली आहे। यामध्ये मृतांची संख्या या ठिकाणी वाढून सुमारे 65 वरती पोहोचली असून या अपघातात सापडलेलं किमान 269 लोक हे अद्याप बेपत्ता आहेत। याच बातमीसह महाफास्टमध्ये वेळ झाली तर थांबण्याची अपडेट राहण्यासाठी पाहत राहा। जय महाराष्ट्र।